नमस्कार दर्शकांनो, आज इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो. ही आनंदाची इतकी बातमी आहे की आज माझ्या या कंडिशन मध्ये देखील मला राहवलं नाही की ही बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर इचलकरंजी शहरामध्ये दाखल झालेले आहेत ई बस. आपण पाहू शकता ई बसचा हा पहिला लुक. इचलकरंजी शहरामध्ये ही ई बस दाखल झालेली आहे. पीएमई योजनेतून इचलकरंजी महानगरपालिकेच्या विभागात ही ई बस दाखल झालेली आहे. या ई बसचा पहिला लुक मी तुम्हाला दाखवतोय. आपण पाहू शकताय ही ई बस. या ई बसचा सिटिंग एरिया, त्याचबरोबर ई बस ही संपूर्ण वातानुकूलित असणार आहे आणि या ई बसमध्ये सुरक्षा व्यवस्था देखील संपूर्ण करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. त्याचबरोबर इमर्जन्सी एक्झिट देखील या ठिकाणी ठेवला आहे. संपूर्ण सुरक्षित असणारी आणि सीट अरेंज एरिया तर इतकी छान करण्यात आली आहे. मी तुम्हाला बसून दाखवतो. या ठिकाणी 2 व्यक्ती सुटसुटीत बसू शकतात अशा पद्धतीने सीट अरेंज केलेले आहे. त्याचबरोबर आपण उभारलो तरी या सीटला सीट बेल्टने असं आपण उभारू शकतो. इतका सुटसुटीत आणि व्यवस्थित ही बस केलेली आहे आणि ही बस इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात धावणार आहे. तुम्हाला ह्या ई बसचा आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आता आपण ई बस घेऊन येणाऱ्या ड्रायव्हर सोबत बोलणार आहोत. आप ये ई बस कहाँ से लेके आए? पलवल डिस्ट्रिक्ट से लेके आए हैं सर, बंचारी गांव से. इसकी मैन्युफैक्चरिंग वहीं होती है. हाँ, तो ये कौन से स्टेट में? ये हरियाणा स्टेट है सर. हरियाणा स्टेट में. कितना किलोमीटर लेके आए? 1750 किलोमीटर चलिए सर. 1750 किलोमीटर चल के आइए. चल के आप खुद लेके आए? हाँ सर, मैं सर खुद ले गया. आपको हमारे इचलकरंजी और ये हातकणंगले शिरोळ तालुका में ये बस घूमने वाली है. तो यहाँ के जो गरीब लोग हैं उनको ये ई बस का, और स्टूडेंट लोग हैं, इसका बहुत फायदा होने वाला है. हमारे लिए तो एक खुशी की खुशी का क्षण है. आप कैसा फील करते हैं कि एक अलग गांव में जाके उनको हम ई बस वहाँ पे छोड़ रहे हैं? नहीं सर, मुझे तो बहुत खुशी है. सारे बंदे जो पूछने आ रहे हैं भाई कहाँ जा रही हैं, उनके सारे आपके इचलकरंजी में आ रही हैं बस. मतलब उनसे देख के प्रशंसा हुई है मुझे भी, और उनको भी प्रशंसा हुई है इस बस को देख के. बाकी ये थोड़ा रोड थोड़ा चौड़ा हो जाए, बाकी जाम बहुत लगता है, और कोई दिक्कत नहीं है. छोटी समस्या हो जाएगी. नगर पालिका से बोलो थोड़ा रोड थोड़ा चौड़ा करा दें, बस कोई दिक्कत नहीं है. तर आता 25 ते 30 वर्षानंतर इचलकरंजीत बस धावणार आहे. पूर्वी इचलकरंजीमध्ये बस महामंडळची धावत होती. त्यानंतर काही कारणास्तव बस थांबवण्यात आली आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर इचलकरंजीमध्ये ही ई बस येऊन पोहोचलेली आहे. आता प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे, कारण ई बस आल्यानंतर ही ई बस धावताना इचलकरंजीच्या रस्त्यावर होणारे ट्रॅफिक आणि इचलकरंजीच्या असलेल्या रस्त्यांची अवस्था ही प्रशासनाने सोडवणे गरजेचे आहे. ई बस आता इचलकरंजी शहरामध्ये आज 2 दाखल झालेले आहेत. आणखीन ई बस येणार आहेत. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि इतकी आनंदाची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे त्याबद्दल एक लाईक बनत आहे.